स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांचीच वसतिगृहातली ही खोली आजही जतन करण्यात आली आहे आणि ही खोली आज पुण्यतिथीनिमित्त सगळ्या पुणेकरांना पाहायला मिळणार आहे। या खोलीमध्ये त्यांचा तरुणपणीचा फोटो, त्यासोबतच त्यांची काही पुस्तकं, त्यांनी घातलेले सगळे वस्त्र, त्यांचा पलंग आणि अशा सगळ्या त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। एवढंच नाही तर अनेक पुणेकर या वस्तू पाहण्यासाठी, त्यांचा लढा जाणून घेण्यासाठी, त्यांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळीच या ठिकाणी पोहोचतायत। 1909 पासून त्यांनी नाशिकवरून येऊन पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यानंतर 1902 ते 1905 पर्यंत ते फर्ग्युसन महाविद्यालयातल्या याच खोलीत ते राहायचे आणि पुण्यातल्या अनेक चळवळीत असू दे, स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक चळवळी याच रूममध्ये डिस्कस केल्या गेल्या आहेत आणि याच चळवळीसाठीची साक्षीदार असलेली ही खोली आहे। हीच खोली पाहण्यासाठी, याच खोलीचं सगळं दर्शन घेण्यासाठी किंवा या सावरकरांना अभिवादन करण्यासाठी पुणेकर गर्दी करताना दिसत आहेत। सकाळपासूनच अनेक पुणेकर सावरकरांना अभिवादन करताना दिसत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।